तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगले असतील आणि चांगलेच राहा. तर मित्रांनो, आपण आज छोटीशी एक राईड करायला चाललो आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी बोलूया, आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर बघूया, तुम्ही आपली गाडी बघू शकता. आपण चाललो आहे सध्या नाशिकला. तर बघू शकता तुम्ही यार आपली गाडी कशी दिसते. एकदा बघा तुम्ही. हां, तर मित्रांनो, गाडीची जे मी काम केलं होतं, चांगलंच काम झालं आहे गाडीचं. तर बघू आता पुढं परत आपण एकदा छोटी गाडीवरती चालता चालता काहीतरी बोलूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली गाडी. आपण आलो आहे मोटो ब्लॉकच्या सेटअपवरती. आता गाडी स्टार्ट करून जाऊ मस्तपैकी. एक छोटीशी राईड करून येऊ मस्तपैकी. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपला लुक वगैरे गाडीची बघा तुम्ही कसं वाटतंय. नाव वगैरे नाही तर आपण हे एक सिम्बॉल टाकलं मस्तपैकी. एकदम मस्त वाटतंय ते. तर जाऊ मस्तपैकी एक छोटीशी राईड मारून मस्तपैकी. तर मित्रांनो, बघा तुम्ही हा एरिया बघा कसा वाटतो. एकदम एकदम कडक वाटतं यार. बघा ते इकडनं डोंगर मधून एक रोड आहे, त्या रोडनं आपण जायचं आहे आपल्याला. तर जाऊ मस्तपैकी त्या रोडनं. बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, यार लुक कसा आहे. यू बघा तुम्ही, यू. तर हे असे कुत्रे असतात, कुत्र्यांना मध्ये येतात म्हणून तिकडे बाई स्लो करून घ्यायची गाडी. कधी कुत्रा मध्ये येईल ना सांगता येत नाही. मग त्याप्रमाणे आपली गाडी चालवायची आपण. बघू शकता यार तुम्ही गाडीचा लुक वगैरे कसा वाटतो तुम्हाला ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर बाकीचं ते जाऊ द्या, तुम्ही इकडला व्ह्यू बघा आणि इकडला व्ह्यू बघा कसा वाटतो तुम्ही सांगा मित्रांनो. म्हणजे बघा असे कुत्रे असतात ना, म्हणून गाडी स्लो चालवायची. हे छोटे कुत्रे कधी मध्ये येतात ना, कधी सांगता येत नाही. हे बघा आपण मी नव्हतो. हां, तर मित्रांनो, आपण चाललो आहे सध्या नाशिकला. तुम्हाला माहिती आहे मी रोज नाशिक जातो, पण जाता जाता तुमच्यासाठी एक ब्लॉग शूट करून घेतो बस मित्रांनो, एवढाच. आणि तुम्ही जेवढा प्रेम दाखवता तयार तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. असंच प्रेम दाखवत राहा. बघू आता. हे तुम्हाला माहिती आहे यार, हा पैनाईला एरिया आहे, तिथं जो धबधबा आहे ना, या धबधब्यासाठी तर येतात माणसं बघायला. आणि शनिवारी रविवारी खूप गर्दी असते. इथून गाडी चालवायची यार पूर्ण हालत बेकार होऊन जाते. तुम्ही बघू शकता यार इकडला एरिया कसा वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि ज्याला जो हा नाशिकचे बाहेर जे असतील, नाशिकचे बाहेरचे जे बघत असतील मित्रांनो, यार तुम्ही या नाशिकला, आमच्या नाशिकला येऊन बघा कसा निसर्ग आहे कसा नाही. तर माझा इकडला एक धबधबा आहे, वॉटरफॉल, ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. तो तर खूप चांगला आहे यार. मी तिथं जाण्याचा प्रयत्न करीन, तुम्हाला व्हिडिओ शूट करून तुम्हाला टाकतो. बघू शकता यार. तुम्ही येऊ तर बघा यार, येऊ कसा वाटतो बघा. हे समोरचं डोंगर बघा तुम्ही, समोर डोंगर बघा. तुम्हाला दिसतंय का? दिसत असेल तर यार कमेंटमध्ये सांगा ना. असे का करतास तुम्ही? आपण कधी जोरात गाडी चालवत नाही, चालवली तर एखाद दिवशी चालवतो, नाही तर नाही चालवत. बघू शकता तुम्ही. या असे हॉटेल, छोटे छोटे हॉटेल आमच्या इकडे बनलेले. तिथं पार्टी वगैरे ते लोक येतात, ड्रिंक वगैरे करतात. बस त्याच्यामुळंच इकडला एरिया थोडासा खराब होत चालला आहे. तेवढा नाही झाला ना तर तुम्ही बघू शकता यू कसं आहे, न्यूच्या बाबतीमध्ये कसं आहे हे बघा तुम्ही बघू शकता. आज पाणी नव्हता, काही नाही तर सकाळी. तर म्हटलो चला जाऊ आपण मस्तपैकी एक राईड मारून जाऊ. आणि तसंच नाशिकला पण काम आहे, तसंच जाऊ. सकाळी तुम्ही यू बघा कसं वाटतं. काल पण माझा ब्लॉग शूट करायचा इच्छा झाली ती माझी,
का ब्लॉग तुमच्यासाठी शूट करावा, पण काय कारणामुळं शूट नाही करू शकलो मी, कारण का पाऊस इतका होता ना. तर आपला वॉटरप्रूफ मोबाईल तर नाही आहे, आपण मोबाईलनं शूट करतो, पण आपला काही वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे, त्यामुळं आपण काही तुमच्यासाठी ब्लॉग शूट करू शकलो नाही मित्रांनो, सॉरी. तर आज पाणी उघडा होता म्हणून चला म्हटलो, चला जाता वेळेस एक तुमच्यासाठी एक मस्तपैकी एक ब्लॉग शूट करू. 2000 years later. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आपण आलो आहे सध्या या रोडला. हा रोड मला माहीत नाही रोडचं नाव काय आहे, तर बघू शकता तुम्ही ट्रॉफिक किती आहे. कधी कोणता पुढून येईल ना सांगता येत नाही यार मित्रांनो. त्याच्यामुळे आपण पण थोडं सेफ चालू. चले बघू शकता यार कसं काय विषय आहे, राईड चालू आहे आपली. थोडा चिखल वगैरे यार मित्रांनो, त्याच्यामुळे थोडीशी हळू चालू आपण. बघू शकता यार तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला या रोडला. इतकी ट्रॉफिक आहे ना मित्रांनो, सांगू शकत नाही यार. कोणता माणूस कडून येईल ना सांगता येत नाही, त्याच्यामुळं थोडंसं सेफ चालतं यार. माझा असंच टायमाला एक ॲक्सिडेंट झाला होता, एक नॉर्मल झाला होता, एवढा काही नव्हता, पण मग तरी थोडंसं मी म्हणजे पिकअप घेतला गाडीचा मस्तपैकी. पहिल्या गेअरवर दुसऱ्या गेअरवर गपकन दिशी निघाला. तिसरा गेअर मी टाकायला क्लच हाफ केल्यानंतर तो समोर निघाला. मग ब्रेक दाबल्यानंतर त्याच्यावर गेलो मी. गाडी माझ्याकडनं कंट्रोल झाली नाही, कारण का त्याची चुकी होती. सर्व माणसं त्याला बोलत होते, माझी काही चुकीच नव्हती. बघू शकता यार तुम्ही. बघू शकता यार तुम्ही. बघा ना ट्रॉफिक तर बघा यार मित्रांनो. ट्रॉफिक इतकी गर्दी आहे यार. A few moments later. तर हॅलो मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि कशी व्हिडिओ वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. अशाच चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील अजून, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन असतील ते. आणि जे जुने असतील ते, जुने बघत असतील त्याने यार प्लीज जेवढं पाहिजे तेवढं शेअर करा. आणि तुम्हाला माहीतच आहे तुमच्या भावना नवीनच चॅनल स्टार्ट केले, तर प्लीज यार सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच व्हिडिओ बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, टेक केअर.